नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत चविष्ट अशी रसरशीत सोयाबीन वडीची भाजी. या भाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन असते. ही भाजी आपण एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे. तर चला ही भाजी कशी करायची हे बघूया. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सोयाबीन वडीची भाजी करण्याकरता इथे मी 2 वाट्या सोयाबीन वड्या घेतलेल्या आहे. याला आपल्याला 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचे आहे, कारण की यावरती जी काही धूळ असेल ती निघून जाईल. इथे मी पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला याला 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. मी स्वच्छ 1 ते 2 पाण्याने धुवून घेते. इथे मी सोयाबीन वड्या 1 ते 2 पाण्याने धुवून स्वच्छ पाण्यामध्ये भिजत घातले आहे. याला अर्धा ते 1 तास भिजत घालायचे आहे. इथे बघू शकता तुम्ही, आपण सोयाबीन वडी 1 तास पाण्यामध्ये भिजत घातले होते. आता यामधलं आपल्याला पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे. हाताने पूर्ण पिळून घ्यायचे आहे. मी अशा प्रकारे पूर्ण हाताने पाणी पिळून घेत आहे. इथे आपण सोयाबीन वडीतलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला भाजीच्या वाटण्याकरता काही साहित्य लागणार आहे. कांदा घेतला आहे, खोबरं भाजून घेतलं आहे गॅसवर, आलं लसूण घ्यायचं आहे आपल्याला, धणे घ्यायचे आहे. याला आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. इथे आपण मिक्सरमध्ये सगळे साहित्य टाकलेले आहे. यात थोडंसं पाणी घालून आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे. इथे आपण मिक्सरमध्ये वाटण तयार करून घेतलेलं आहे. इथे आपण टमाटरसुद्धा बारीक चिरून घेतले आहे. आता इथे आपल्याला भाजी फोडणी घालायची आहे. मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी झाल्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं मोहरी फुलू द्यायची आपल्याला. आणि यामध्ये आता आपल्याला वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि छान परतवायचं आपल्याला हे वाटण. इथे मी हे वाटण छान परतवून घेते 2-3 मिनटं, याचा कच्चेपणा जातपर्यंत. 2-3 मिनटं झालेले आहे. इथे आपलं वाटण छान झालेलं आहे. बघू शकता, या वाटणातून तेल बाहेर निघालेलं आहे आणि हलकं झालं आहे, म्हणजे समजायचं की आपलं वाटण झालेलं आहे म्हणून. आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालायचे आहे. इथे मी हळद, तिखट चवीनुसार टाकत आहे मी तिखट. आणि इथे आपल्याला गोडा मसाला घालायचा आहे. इथे मी गोडा मसाला घालत आहे आणि याला छान परतून घ्यायचं 1 मिनटं. इथे 1 मिनटं परतल्यानंतर आपल्याला यामध्ये टमाटर घालून घ्यायचे आहे चिरलेले. इथे मी टमाटर घालते आणि यालाही छान परतवायचं आहे आपल्याला. याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला टमाटर घातल्यानंतर मीठ घालायचं आहे, म्हणजे आपले टमाटर लवकर शिजतात. इथे चवीकरता मी मीठ घातलेलं आहे आणि हे छान परतून घ्यायचं मीठ घातल्यावर. आणि हे टमाटर छान शिजू द्यायचे आपल्याला. मी 1-2 मिनटं छान शिजवून घेते टमाटर. इथे थोड्या वेळ झालेला आहे. टमाटर आपण छान शिजवून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही, आपले टमाटर छान सॉफ्ट झालेले आहे. आता आपल्याला यामध्ये वाटणाचं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाही. आणि हे छान परतून घ्यायचं आपल्याला. आता यामध्ये आपल्याला जे आपण पाणी काढून घेतलं होतं सोयाबीन वडीमधलं ते घालून घ्यायचे, सोयाबीन वडी. आणि याला छान परतून घ्यायचं आहे. इथे छान 1-2 मिनटं परतून घ्यायचे सोयाबीन वडी, म्हणजे हे मसाले त्यामध्ये छान ऑब्झर्व होतात, शोषून घेतले जाते आणि आपले सोयाबीन वडीला छान टेस्ट येते. आपण हे छान परतून घेतले 1-2 मिनटं. आता याला आपण झाकून ठेवणार आहोत. आपण 1-2 मिनटं हे झाकून शिजवून घेणार आहोत. इथे 1-2 मिनटं झालेले आहे. आपण याला आता एकदा परतून घ्यायचं आपल्याला. हे मी छान परतून घेते. आपण 1-2 मिनटं शिजवल्याने
यामध्ये सगळा मसाला ऑब्झर्व होते आणि सोयाबीन वडीला छान चव येते, म्हणून आपल्याला 1-2 मिनटं शिजवून घ्यायचे आहे। आता इथे आपण हे परतून घेतलं आहे आणि तुम्हाला या स्टेजवर जर भाजी खायची असेल तर तुम्ही खाऊ शकता, किंवा तुम्हाला जर रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे पाणी घालून रस्सा करू शकता। आपण रस्स्याची भाजी करत आहोत म्हणून मी इथे पाणी घातलेलं आहे। आता हे छान मोठा गॅस करून उकळू द्यायचं आहे आपल्याला थोडा वेळ। मी मोठा गॅस करून उकळू देते। इथे आपण थोडा वेळ मोठा गॅस करून उकळून घेतलेले आहे। आता एकदा याला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। इथे मी छान परतून घेते 1-2 मिनटं आणि आता याला आपल्याला कमी गॅस करून पूर्ण भाजी शिजेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे वड्या। मी यावर झाकण ठेवून कमी गॅस करून थोडा वेळ अजून शिजवून घेते पूर्ण भाजी शिजेपर्यंत। इथे थोडा वेळ झालेला आहे। आपण भाजी पूर्णपणे शिजवून घेतलेली आहे। इथे बघू शकता तुम्ही भाजीला तेलसुद्धा सुटलेलं आहे, छान तर्री सुटलेली आहे आणि सोयाबीन वड्यासुद्धा आपल्या छान पूर्णपणे शिजलेले आहे। बघू शकता तुम्ही वड्या आपल्या छान शिजलेले आहे। रस्सासुद्धा आपला खूप पातळ आणि खूप घट्ट झालेला नाही आहे। अशा तऱ्हेने तयार झालेली आपली सोयाबीन वडीची प्रोटीनयुक्त भाजी। अशा प्रकारे साधी सोपी भाजी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।